सांबार बघा किती छान झालेला आहे. मी त्या सांबार बनवणार आहे आणि इडलीसुद्धा बनवणार आहे आणि त्याची रेसिपी मी दाखवणार आहे तुम्हाला. तर व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ स्किप न करता पहा. तर सर्वांना नमस्कार. येस ताई ऑफिशियल या चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. तर पहा, सांबार तर छान दिसत आहे आणि खायलासुद्धा जबरदस्त होणार आहे. तर वेळ न घालवता आपण सांबार बनवायला सुरुवात करूया. तर इथं पाणी गरम करायला ठेवलं आहे. आता पाण्यात आपल्याला तुरीची डाळ शिजत घालायची आहे आणि याच्यात मीठसुद्धा थोडंसं टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हे. आणि याच्यावरती झाकण ठेवून टाकूयात. आता डाळ शिजत घातलेली आहे, आपण झाकण पण ठेवून घेणार आहोत. तर इथं मी चहासुद्धा बनवलेला आहे. डाळ शिजते तोपर्यंत चहा पण पिऊन घेऊयात आणि बाकीची पण तयारी करूयात. आता आपण इडलीचं पीठ भिजवून घेणार आहोत. तर मी रव्यापासून इडली बनवणार आहे. तर 1 वाटी मी रवा घेतलेला आहे आणि एक छोटी वाटी दही घेतलेलं आहे आणि हे दही घालून घेतले रव्यामध्ये. आता आपण थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडासा सोडासुद्धा टाकायचा आहे, खाण्याचा सोडा. आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. पाणी घालून चांगलं फेटून घेऊया आपण. तर मस्त फेटून झालेलं आहे बघा. आणि आता याला ठेवून टाकूया आपण, झाकण ठेवूया आणि भिजत घालूया थोड्या वेळासाठी. तोपर्यंत सांबारला लागणारं साहित्य काढूया. 1 बटाटा घेतलेला आहे, 2 कांदे, 1 टमॅटो आणि शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे. बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि कापून घेतलं आहे. आता डाळ शिजली का बघूया तोपर्यंत. तर डाळ तर बघा खूप छान शिजलेली आहे, मस्त शिजलेली आहे डाळ पहा. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. कमेंट करून सांगायला विसरू नका. तर अशा पद्धतीने सांबार केलं तर खूप छान लागतं आणि चवदार होणार आहे आपलं सांबार. तर आता आपण फोडणी घालूया सांबारला. तर कढई ठेवली आहे मी, त्याच्यात तेल टाकून घेतले. तेल गरम झालं की मोहरी आणि जिरे टाकून घेतलेलं आहे तेलामध्ये. चांगलं तडतडू द्यायचं आहे जिरा आणि मोहरी. तर लसूण पण टाकून घ्यायचं आहे आणि याच्यात कढीपत्तासुद्धा टाकून घ्यायचा आहे. आता कांदा टाकून घेऊया आपण. आता कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे लाल होईपर्यंत. कांदा भाजलेला आहे पहा. तर आता याच्यात टमॅटो घालून घेऊया आणि बटाटासुद्धा टाकून घ्यायचा आहे आणि शेवग्याची शेंगसुद्धा घालून घ्यायची आहे. तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आणि थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला. मीठ टाकून घ्यायचं आणि थोडंसं मिक्स करून घेऊया अजून एकदा. आणि याच्यावरती झाकण ठेवून टाकूया थोड्या वेळासाठी. थोड्याशा भाज्या वाफलून घ्यायच्या आहेत बघा, टमॅटो वगैरे सगळं नरम झालेलं आहे. तर अजून एकदा आपण मिक्स करून घेऊया. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते, तर मी माझ्या पद्धतीने सांबार बनवत आहे. तर करून पहा एकदा, नक्की तुम्हाला आवडेल. आता याच्यात मसाले घालून घ्यायचे आहेत आपल्याला. इथं हळद घेतलेली आहे मी, लाल तिखट, धना पावडर आणि काळा मसाला आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे, कमी जास्त. आणि सांबार मसाल्याचं 1 पॅकेट टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं आहे आपलं. तर याच्यात आपण डाळ घालून घेऊयात आता.
आता सगळं एकजीव करून घेऊया, म्हणजे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि मी त्याच पातेल्यामध्ये डाळीच्या पाणी टाकून सगळी डाळ खंगाळून ह्याच्यात पाणी टाकत आहे थोडंसं. तर कोणाला जास्त पातळ आवडतं, कोणाला थोडं घट्ट आवडतं, तर मी जास्त पातळ नाही केलेलं. आता सांबार शिजायला ठेवलं आहे आपण थोडंसं पाणी घालून. ते शिजवस्तोवर आपण इडलीचं तयारी करूया. तर इथे इडली आपण घेणार आहोत ठेवून वापरण्यासाठी. मस्त असं भांड्याला तेल लावून घ्यायचं, त्याच्यावर ते पीठ घालून घ्यायचं आणि आपल्याला ठेवून टाकायचं आहे. आता इडली वापलंच तर सांबार पण शिजलेला आहे. पहा, सांबार मस्त झालेला आहे आणि खायलासुद्धा जबरदस्त टेस्ट आलेली आहे. पहा, थोडीशी कोथिंबीर टाकून आपण आता मिक्स करून घेऊया. तोपर्यंत इडलीसुद्धा तयार होणार आहे आपली. आता बघूया इडली तयार झाली आहे का. तर पहा, असे वरती त्याचे किनारे आलेले आहेत इडलीचे, म्हणजे तयार झालेले आहे. पहा, आणि रव्यापासून इडली बनवली तर एकदम मऊ लुसलुशीत होती आणि तांदळाची सुद्धा छान होती इडली. मी रव्याची बनवलेली आहे. तर पहा, मस्त बनलेली आहे. तर आपली इडली आणि सांबार तयार आहे, बघू शकता. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि असं गरमागरम खाऊन घ्यायचं. आणि व्हिडिओ आवडला, इडली सांबारची रेसिपी तुम्हाला आवडली तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. तर चला, सर्वांना बाय बाय.